पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या नियमांचं वास्तव आता सर्व डी.एड धारक बी.एड धारकांना आता माहीत झालेलं आहे। त्याच संदर्भातली ही बातमी आहे। लोकमतला आलेली ही बातमी सेवेत असलेल्या शिक्षकांचीच पुन्हा मुलाखतीसाठी निवड पवित्र पोर्टलमार्फत झालेली आहे। तर या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये या कारणामुळे आता अनेक जागा रिक्त राहणार आहेत आणि ते वास्तव आहे। तर या रिक्त जागा राहणार आहेत कारण कट ऑफ खाली न येता गुणवत्ता यादी वरच राहिल्याने अनेक नव उमेदवारांना सुद्धा यापासून संधीपासून वंचित राहावं लागत आहे। स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये सुद्धा पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया ही सुरू आहे। या प्रक्रियेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्त उमेदवारांना उच्च वर्गासाठीही अर्ज करण्याची मुभा आहे आणि या सुविधेचा काही सध्याचे शिक्षक गैरवापर करत आहेत। नोकरीचा त्याग न करता ते वरच्या पदांसाठी अर्ज करत आहेत। अशातच आता सेवेमध्ये असलेले हे शिक्षक गैरहजर असल्यामुळे जागा तर रिक्त राहणारच आहेत। तर 600हून अधिक जागा रिक्त। या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय भरती प्रक्रियेमध्ये सुमारे 600हून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत। 25 जून रोजी मुलाखतीसह पदभरतीसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली होती आणि यामध्ये 8,556 रिक्त पदांपैकी 8,264 पदांसाठी 12,966 उमेदवारांची त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार जास्तीत जास्त 10 प्राधान्यांवर 71,802 शिफारशी करण्यात आलेल्या आहेत। परंतु निवड झालेले जे बहुतांश उमेदवार हे आधीपासून सेवेत असल्याने प्रत्यक्ष मुलाखतीला ती हजर राहण्याची शक्यता कमी आहे आणि त्यामुळे आता अनेक पदे पुन्हा रिक्त राहण्याची शक्यता आहे। त्यातच आता पवित्र पोर्टलवरील अधिसूचनेनुसार 81 व्यवस्थापनामधील 177 जागा रद्द करण्यात आलेल्या आहेत। या जागांसाठी आता ना मुलाखत होणार ना अध्यापन कौशल्य मूल्यांकन होणार आहे। अशा ह्या 177 जागा रद्द करण्यात आलेल्या आहेत। या भरतीचा भाग असलेले एक उमेदवार शशिकांत चव्हाण म्हणतात की पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्यात सध्या कार्यरत शिक्षकांची शिफारस केली जात असल्याने गुणवत्ता यादी खाली येत नाही। त्यामुळे अनेक नव उमेदवारांची संधी हिरावली जात आहे। नियुक्त शिक्षकांनी पुढील प्रक्रियेतून वगळले गेले पाहिजे, अन्यथा भरती प्रक्रिया ही अयशस्वी ठरणार आहे। तर नक्कीच पवित्र पोर्टल भरतीचा भाग असणाऱ्या सर्व उमेदवारांना सरकारकडून ही अपेक्षा असेल की नेमकं ही अपेक्षित बदल यामध्ये त्यांनी करावे आणि पुन्हा पुन्हा त्याच उमेदवारांची निवड ही आवर्ती कोणत्या तरी पद्धतीने शासनाने थांबवायला हवी आहे। कारण जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत या भरतीमध्ये एक रेंगाळलेली ही भरती राहणार आहे। म्हणून यावर जरूर आवश्यक विचार शासनाने करायला हवा अशी सर्वांचीच अपेक्षा असेल। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच प्रकारची माहिती तुम्हाला वेळेवर मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।